स्वप्नील जाधव द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मगाशी मोरडेवाडी या ठिकाणी चोरी झाली होती, ते सगळं आपण दाखवलं. मात्र आता ह्या जी शेवाळवाडी आहे त्या शेवाळवाडीमधील गणेशवाडी या भागामध्ये आलो आहोत. या ठिकाणी देखील जे बंद घर आहे ते फोडल्याचा प्रकार घडला आहे. पाहू शकता आपण अस्ताव्यस्त सगळं जे सामान आहे ते पडलेलं आहे या ठिकाणी. तुमचं घर आहे का हे? हो. हां, तुमचं नाव सांगा. माझं नाव जितेंद्र थोरात. बंद होतं घरी? होय, बंद होतं. म्हणजे काय कसं आधी मध्ये येऊन जात होतो, पण अर्धा एक महिना आलं नव्हतं इकडे. त्याच्यानंतर आज सकाळी न्यूज कळाली की मुलांकडून की मध्ये तुमच्याच घरात चोरी झाली आहे. त्यामुळे किती दिवसापासून बंद होतं हे घर? साधारण महिना बरोबर महिन्यापासून बंद आहे घर. आणि मग आता या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर पाहणी केली, काय काय चोरीला गेले? काय चोरी तसं गेलं नाही, काय आम्ही सगळं ऐवज घेऊन गेलेलो सगळं जे आहे. काही चोरी गेले? पण सगळं अस्तव्यस्त करून कपडे वगैरे अस्तव्यस्त केले, काही सापडलं नाही त्यांना. सापडलं नाही म्हणून ते. पण काही चोरी वगैरे झाली नाही झाली. तुम्ही पोलीस स्टेशनला कळवलं का पुढे? पोलीस आम्ही येऊन अर्धा एक तासच झालंय. आम्ही पूर्ण चौकशी केली, काय गेलं काय नाही गेलं, बाकीचे सगळे डॉक्युमेंट वगैरे. त्याच्यानंतर आता पोलिसांना कळवणार आहे. हा, कंप्लेंट तर नियमानुसार द्यावी लागणार आहे. बरोबर आहे. बाबा, तुमचं काय नाव आहे? रोहिदास बबन थोरात. माझा चुलत भाऊ येतो. चुलत भाऊ आहे का तुमचा? तुम्ही सांगितलं का त्यांना असे असे घडले म्हणून? हो, सकाळी तर आम्हाला निदर्शनात आलं का इथल्या लोकांनी सांगितलं का घराचं टाळ्या वगैरे तोडलेले आहेत. म्हणून आम्ही बघायला आलो तर अक्षरशः फोडलेलंच होतं हे सगळं. फोडलेलं होतं. मग तुम्ही यांना कळवले, यांना फोन करून सांगितलं वा असं तुमच्या घराची चोरी झाली म्हणून. ते कुठं असतात? पुण्याला असतो. पुण्याला जस्ट कामावर पोचलो होतो आणि नंतर फोन आला. घटना घडली. ठीक आहे. तर या ठिकाणी तुमचं नाव काय? जितेंद्र थोरात जे आहे त्यांच्या जे बंद घर आहे, सध्या चोरांकडून जी बंद घर आहे ती टार्गेट केली जात आहेत. आणखीन थोड्याच अंतरावरती दुसरं पण घर चोरांनी त्या ठिकाणी देखील चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या ठिकाणी पण आपण जाणार आहोत. इंदर पाठीमागून गेले का? आतमध्ये पण आहे कपाट. हे या ठिकाणी आता पहा तुम्ही सगळं जे डॉक्युमेंट्स आहे अस्ताव्यस्त पडलेत. कपाट उचकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आता खबर आहे हे जे कपाट आहे हे उचकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र कोणतीही या ठिकाणी रक्कम किंवा दागदागिने नव्हते, त्यामुळे त्या चोरट्यांना काही सापडलं नाही या ठिकाणाहून. मात्र कागदपत्र असतील अस्ताव्यस्त पडलेले आहेत. काय कपाटातून काय गेलेलं आहे का? कपाटातून काय गेलं नाही, पण सगळं डॉक्युमेंट सगळं बाहेर काढलं त्यांनी. सगळं काढलं? हा. काय डॉक्युमेंट्स कोणता गेलेला आहे का चोरीला? नाही, कोणतं डॉक्युमेंट नाही गेलं. कोणतंच नाही गेलेलं? नाही गेलं. म्हणजे फक्त हे अस्ताव्यस्त पाडले. कोणतं दागदागिने किंवा मुद्देमा म्हणजे पैसे नसल्यामुळे घेऊन गेलेलो मी, त्यामुळे काहीच नव्हतं, त्यामुळं काही झालं नाही. ठीक आहे. या ठिकाणाहून कोणतीही पैसे किंवा दागदागिने चोरीला गेले नाही. मात्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संपूर्ण हे कागदपत्र अस्ताव्यस्त पडलेत. चोरी करण्याचा मोठा प्रयत्न झाला होता या ठिकाणी, परंतु त्यांना काही सापडलं नाही. थोड्याच अंतरावरती देखील. आजी, तुमचं नाव सांगा. तुमचं घर पुढे आहे का? येते बरोबर. चला आपण यांच्या घरी जाणार आहोत आणि या ठिकाणी काय झाले पाहूया. तुमचं घर आहे का? काय बंद असतंय का? बंद असतं. आम्ही येतो जातो तसं आमचं धान्य येतं. काल मी इथून गहू घेऊन गेले, कुलप बिल्प लावली व्यवस्थित, हे पडदा लावला. तुम्हाला कधी कळलं ते? सकाळी मी वरती आले तेव्हा वरती आल्यानंतर असं लावलेलं होतं कडी आणि त्याला कुलप अडकावलेलं होतं, म्हणून मी बघितलं. फक्त कुलप अडकावलं होतं? तुम्ही संध्याकाळचं ते बंद करून गेलो होता? किंवा काही असं हे तोडण्याचा प्रयत्न केला आणि कुलप काढले त्यांनी. बघत होतं लावलेलं, आज उघडं दिसलं, मी लगेच मग बघितलं. हे पण उघडलं असं अडकावलेलं होतं, त्याला पण कुलप अडकावलेलं होतं. काय काय चोरीला गेले का? काही चोरीला नाही काय गेलं, ते कपाटच पडले त्यांनी. मग त्याच्यात कागदपत्र आमचं ते मिळाले का काय उघडतच नाही ते. पाहिलं का तुम्ही आतमध्ये? काय नाही ओढलंच नाही का? नाही ना, ओढलंच नाही. वरती तेव्हा त्याच्यावर असं काहीतरी हाणायचा प्रयत्न केला त्यांनी. मग इथं हाणण्याचा प्रयत्न केला का? आता इथं हातोडे खाली, पत्रा खाली टाकण्यात आला. इथं
ते उघडलं नसतं मला वाटतं त्यांना कपाटे. काय माहिती नाही, सांगता नाही येत तसं. हे काय इथून धान्य नेलं मी, हे काय धान्य आहे आमचं इथं, हे धान्य बिन्य सगळं जागेवर आहे. याच्यामध्ये थोडी भांडी बिंडी आहेत आमची त्या पोत्यात, ते सगळं जागेवर. कपाटच उघडायचं परत त्याला. कपाट मग पोलीस याला सांगितलं तुम्ही या इथे या. नाही ना, आमचं कोण जायलाच नाही. त्या पोलीस पाटील आले होते पोलीस सकाळी. पाटील आले होते काय मग पुढं त्यांनी काय सांगितलं? ते म्हणले कॅमेरा बसवा, ते दाराला लॉक लावा. नाही पण पोलिसांचं कोणी आलं होतं का? नाही नाही अजून कोणी आलं नाही? नाही, येणार आहे. पोलीस पाटील आलते फक्त. ते सरपंच बाई आलती इथली, ती बघून गेली. या ठिकाणी तुमचं नाव काय? नंदा गुणाजी थोरात. नंदा गुणाजी थोरात हे घर आहे. या ठिकाणी देखील चोरी झाली आहे. पाठीमागचं काय नाव आहे त्यांचं? जितेंद्र थोरात आणि नंदा थोरात यांच्या घरामध्ये चोरांनी चोरी केली. मात्र त्याच्यामध्ये कोणतंही चोरांना काही सापडलं नसल्यामुळे त्या ठिकाणून कोणतीही चोरी झाली नाही. मात्र घर जे बंद घरं आहे ते टार्गेट केली जातात आणि ती फोडण्याचा प्रयत्न होत असतो. या ठिकाणी नागरिकांनी देखील सावध राहिलं पाहिजे. जी बंद घरं आहे ते वेळोवेळी चेक करणं गरजेचं असते. मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स, आंबेगाव, शवळवाडी.